नमस्कार मंडळी, माझ्या सबस्क्रायबर्सनी त्यांना रेसिपी हवी होती वजरी मसाला, वजरी फ्राय. तर चला बघूया वजरी आता आपण कशी बनवायची आहे ती. तर इथे मी बघा अशी वजरी आणली आहे. हे बघा माझ्या सासऱ्यांनी ही साफ केली, स्वच्छ अशी. हे बघा काय पांढरी शुभ्र अशी वजरी साफ केली आहे. ही बघा मस्त अशी आणि बारीक अशी कापून घ्यायची आपण. इथे आता मी कुकर घेतला. आपल्याला वजरी 4 शिट्या घेऊन आपल्याला शिजवायचं आहे. तेल टाकलंय कारण आपल्याला नंतर परत त्याचं फ्राय करायचे म्हणजे कांद्यावरती, तर म्हणून तेव्हा आपल्याला परत तेल लागेलच. तर मी थोडंसं तेल टाकलंय, थोडंसं हिंग. इथे हा मी थोडासा गरम मसाला घेतलाय. आता ही वजरी आपण ह्या कुकर मध्ये टाकायची आहे तेलावर. आता आपण घालणार आहोत ह्याच्यात हळद, लसूण पेस्ट टाकली आहे 2 चमचे. चांगलं परतून घेऊया. पाणी थर्मासमध्ये ठेवलेलं ते थोडं घालणार आहे. नॉनव्हेजला वगैरे आपण असं ना शक्यतो गरम पाणीच घालायचं, कारण जर थंड पाणी तुम्ही जर टाकलं ना वरनं तर त्याची चव बिघडते. आता आपण झाकण लावूया आणि ह्याच्या 4 शिट्या करून घेऊया. तर इथे आपली मस्तपैकी वजरी 4 शिट्यांमध्ये शिजून झालेली आहे. आता आपण बघणार आहोत म्हणजे फोडणी करणार आहोत. इथे आपण पॅन घेतला आहे. पॅन मध्ये मी 1 मोठा चमचा असा तेलाचा घेतलेला आहे. लसूण घालते. मी नॉनव्हेजला जास्त करून फोडणीला वगैरे लसूण वापरतेच. थोडा लाल होऊन द्यायचा आहे. तो लाल झालाय. 1 मोठा कांदा मी टाकते, चिरून ठेवलेला मी. मस्त फ्राय करून घेऊया. मग अशी आपण शिजवून घेताना हळद टाकलेलीच आहे, पण थोडी अजून टाकूया आपण ह्याच्यात. पण मसाल्याला आलं लसूण पण आपल्याला टाकायला लागणार आहे, कारण आपण ते वजरीला लावलेलं होतं. ह्याच्यात थोडंसं त्याचा अर्क आला पाहिजे. फ्लेम वरतीच आपल्याला परतत राहायचंय मस्त असं एकदम अशी फ्राय. म्हणतात ना हलकीशी अशी ग्रेव्ही यायला पाहिजे. तर इथे आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना, आता हे मी ताजं आता बनवलंय, ते मी थोडंसं घालते. थोडंच आपला घरगुती मसाला. झणझणीत झालं पाहिजे, है की नाही. वजरी शिजवताना मीठ टाकलेलं नाहीये. आपण जसं मटण अळणी शिजवतो, अळणी रस्सा त्याचा काढतो, तसं अळणी शिजवलं आहे. आता आपण ही घालूया आपली शिजलेली वजरी. आता फ्राय आहेच, पण थोडंसं आपल्याला हलकी पावरवर खाण्यासारखी ग्रेव्ही पाहिजे की नाही, तर थोडंसं गरम पाणी टाकायचं. आता घालूया आपण चवीप्रमाणे मीठ. तर बघा इथे आपली वजरी मस्त अशी सुकी वजरी बघा कशी झाली.